नेर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानांतर्गत 15हून अधिक सेवा उपलब्ध। आमदार राम बदानेंच्या मार्गदर्शनात शिबिर संपन्न। धुळे तालुक्यातील नेर येथे आज दिनांक 8 एप्रिल 2026 रोजी धुळे ग्रामीण तहसील कार्यालयामार्फत नेर येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात संपन्न झाले। यावेळी जिल्हाधिकारी भाग्यश्री विस्पुते, उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्या मार्गदर्शनात सदर शिबिर घेण्यात आले। यावेळी या ठिकाणी कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। तदनंतर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यावेळी अध्यक्षस्थानी धुळे ग्रामीणचे आमदार राम बदाने हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून धुळे प्रांत रोहन कुवर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष मनोहर उर्फ बाळासाहेब बदाने, माजी सभापती अरविंद जाधव, भाजप नेते भाऊसाहेब देसले, नेर माजी सरपंच शंकर खलाने, माजी सरपंच गायत्री जयस्वाल, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद पाटील, तालुका अध्यक्ष देवेंद्र पाटील, राजधर अमृत सागर, सर्व पंचक्रोशीतील सरपंच, पोलीस पाटील, मंडळ अधिकारी आदी या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळी मंडळ अधिकारी समाधान शिंदे, तलाठी मयूर सोनवणे, विशाल गोडके, हर्षल पाटील, अजिंक्य चौगुले, सोमनाथ पवार आदी सर्व मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले। या शिबिरात नेर मंडळातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ देण्यात आला। यात जातीचे प्रमाणपत्र, उत्पन्न प्रमाणपत्र, रहिवास प्रमाणपत्र, वय राष्ट्रीय अधिवास प्रमाणपत्र, 7/12 व 8 उतारे तसेच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 155 अंतर्गत दुरुस्त नोंदींचे वितरण करण्यात आले। तसेच सामाजिक अर्थसहाय्य योजना अंतर्गत संजय गांधी योजना, इंदिरा गांधी योजना, श्रावणबाळ योजना व राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेचे अर्ज स्वीकारण्यात आले। काही लाभार्थ्यांना मंजुरी आदेश देखील वितरित करण्यात आला। आरोग्य विभागाकडून आभा कार्ड, आयुष्यमान कार्ड वाटप तसेच नागरिकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली। ग्रामविकास विभागामार्फत विवाह नोंद प्रमाणपत्र, जन्मदाखले, नमुना 8 व उतारे या ठिकाणी देण्यात आले। तर महिला बाल व विकास विभाग ICDS मार्फत पात्र महिलांना बेबी केअर किटचे वाटप करण्यात आले। तसेच शिधापत्रिका वितरण, आधार नोंदणी अर्ज स्वीकारण्यात आले। तसेच यावेळी जिल्हा परिषद शाळा येथील उत्तर महाराष्ट्रात पहिली नेर जिल्हा परिषद शाळा ही संगणकीय लॅब या ठिकाणी झाली असून त्याचं उद्घाटन देखील करण्यात आले। यावेळी मुख्याध्यापक